माझं नाव आयुष आहे. माझ्या घरातला एक नोकर अचानक माझ्याजवळ आला आणि म्हणाला, साहेब, मी तुमच्या मुलीला खूप आवडतो. मी एक दिवस मोठा माणूस बनेन आणि तिला खूप आनंदात ठेवीन. त्याचे शब्द ऐकून माझ्या अंगात रागाचा जणू स्फोट झाला. एका 2 पैशाच्या नोकराची ही हिंमत माझ्या मुलीशी लग्नाची मागणी करायची. माझ्या अहंकाराला ते शब्द गिळले गेले नाहीत. मी त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप लावला आणि त्याला घराबाहेर फेकून दिलं. माझ्या मुलीचं लग्न एका श्रीमंत घराण्यात केलं, जेणेकरून तिचं आयुष्य वैभवात जावं आणि मी समाजात आपली प्रतिष्ठा अजून वाढवू शकेन. काही वर्षांनी मी मुलीच्या सासरच्या घरी गेलो. दारात उभे असलेले गार्ड्स माझा रस्ता अडवून म्हणाले, माफ करा साहेब, कमिशनर साहेबांचा आदेश आहे. आपल्याला आत जाण्याची परवानगी नाही. मी गोंधळलो. कमिशनर कोण? माझ्या तोंडून हे शब्द बाहेर पडलेच होते. इतक्यात मागून एक ओळखीचा पण थंड आवाज आला, आपले जावई. मी मागे वळून पाहिलं आणि क्षणभर माझा श्वास थांबला. माझ्यासमोर तोच नोकर उभा होता, पण आता त्याच्या गळ्यात सुवर्णाचा टाय पिन, देहावर ब्रँडेड सूट आणि डोळ्यात आत्मविश्वासाचं तेज होतं. तो हसत म्हणाला, नमस्कार सासरे बुवा, आत या. आज माझ्या घरात आपलं स्वागत आहे. क्षणभर मला वाटलं मी स्वप्नात आहे आणि मग दृश्य बदललं. मी पुन्हा माझ्या आलिशान बंगल्याच्या हॉलमध्ये बसलो होतो. समोर महागड्या लाकडाच्या टेबलावर चहाचा कप ठेवलेला होता. वर्तमानपत्राच्या पानावर माझ्या कंपनीच्या नव्या फॅक्टरीच्या उद्घाटनाची बातमी झळकत होती. मी गर्वाने हसत ती बातमी वाचत होतो. यावेळेस मला वाटत होतं, हे जग माझ्या पायाखाली आहे. तेवढ्यात चौकीदार धावत आला. त्याच्या श्वासात हळहळ आणि शब्दात आदर होता. तो म्हणाला, सर, बाहेर एक तरुण मुलगा उभा आहे. तो कामाच्या शोधात आला आहे. तो म्हणतो, मला फक्त एक संधी द्या. मी चिडून त्याच्याकडे पाहिलं आणि उदासीनतेने हात हलवत म्हणालो, ठीक आहे, बोलाव त्याला, बघू कोण हा गावठी. थोड्याच वेळात तो तरुण आत आला. जुनाट कपडे, धुळीत माखलेले बूट, हातावर मातीचे ठसे, पण डोळ्यात मात्र एक विचित्र चमक होती. तो सरळ माझ्यासमोर उभा राहिला, न झुकता आणि शांत आवाजात म्हणाला, मला कामाची गरज आहे साहेब. मी ऐकलंय तुम्हाला एक नोकर हवा आहे. मी प्रामाणिकपणे काम करीन. त्याच्या शब्दात विनंती नव्हती, तर एक आत्मविश्वास होता, एक निश्चय होता. तो आपली आई आणि आपली गरिबी याबद्दल सांगत होता, पण त्याच्या बोलण्यात दया नव्हती, आत्मसन्मान होता. मला ते आवडलं नाही. मला असे नोकर हवे असतात, जे नेहमी मान झुकून माझ्यासमोर वाकून बोलतात. पण हा तरुण वेगळा होता. तो माझ्या डोळ्यात नजर रोखून पाहत होता, जणू सांगत होता, काळ फिरतो साहेब, आज तुम्ही राजा असाल, पण उद्या तुमचा हुकूम कोणी ऐकणार नाही. आणि त्या क्षणी मला जाणवलं, तो फक्त एक नोकर नाही, तो नशिबाचा इशारा आहे. तो माझ्याशी झुकून बोलत होता, पण त्याचा हा वावर कुठेही काहीही मजबुरी दाखवणारा नव्हता. तर त्यात गर्वाचाही घाणेरडा अंश होता आणि थोडेसे अपमानही. मला असे लोक आवडत नाही, जे गर्वाने बोलतात, जरी त्यांच्या बाजूने काहीच नसेल. ते स्वतःला काय समजतात हे विचार माझ्या मनात धसकून उसळू लागले. मला त्या नोकराकडे कधीही अशी अपेक्षा नव्हती आणि त्याच्या या वागण्याने माझ्या मनात राग निर्माण झाला. मी विचार केला, हा माणूस कोण आहे जो असा बोलतो? त्याला कदाचित माहितीच नाही की तो कुणासमोर उभा आहे. हळूहळू माझ्या मनात एक अज्ञात अस्वस्थता रुजू लागली. त्याच्या डोळ्यातली ती तेजस्वी लाली मला द्वेषासारखी जाणवू लागली. तो मागणी करत नव्हता, तर ठामपणे सांगत होता की तो माझ्यासोबत काम करेल, समतेच्या नात्यानं. हे पाहून मी चकित झालो. मी कठोर शब्दात विचारलं की तू आधी कुठे काम करत होतास आणि तुझ्याकडे पुरावा आहे का तुझ्या प्रामाणिकपणाचा? तो अगदी साधेपणाने म्हणाला, पुरावा नाही, तर माझ्या हातांच्या कामाचे ठसे आणि माझ्या आईच्या प्रार्थना. आणि त्याने शांतपणे हात जोडले आणि म्हणाला, जर तुम्हाला आवडले तर मला नोकरीवर ठेवून पहा. त्याच्या या शब्दांनी माझ्या गर्वाला एक तिरपे हास्य दिले आणि मनात लगेचच भिंत उभी झाली की हा तरुण फार पुढे जात आहे. त्याला लगेच त्याची जागा दाखवावी लागेल असे ठरवले. तिथूनच माझ्या मनात एक नवा हेतू जन्माला आला. तोंडून सांगायला तो थोडा मदतगम्य वाटेल, पण प्रत्यक्षात ही लढाई सुरू होती एका श्रीमंत माणसाच्या गर्वाच्या विरुद्ध गरिबाच्या आत्मसन्मानाची. मी कोणत्याही परिस्थितीत त्याला सहन करणार नव्हतो. एक गरीब नोकर माझ्यासमोर उभा राहून मान उंचावू नये असा माझा कट होता. माझ्या मनाला त्याने समता दाखवली ही गोष्ट खटकली होती. माझी पत्नी हळवी आहे, तिला तू अचावर दया आली आणि सर्व आक्षेप असूनही तिने त्याला घरात ठेवण्यास होकार दिला. परंतु मी मनात ठरवून ठेवले की त्याला त्याची जागा दाखवी. मी त्याला लगेच माझ्या नव्या गाडीपासून दूर ठेवून घराच्या मागच्या जुन्या कारखान्यातील कामावर लावले.
तिथे तो खूप घाम गाळून काम करेल, कष्ट करेल. माझ्या दृष्टीने हा फक्त एक कठोर धडा नव्हता, तर आयुष्यभराचा सबक होता की जेव्हा एखाद्या सामान्य व्यक्तीला थोडी स्वातंत्र्याची जाणीव होते, तेव्हा तो स्वतःला राजा समजू लागतो. माझ्यासाठी हे मान्य करणं अशक्य होतं की एक साधा गावचा मुलगा माझ्या आरामाचं विघ्न ठरवू शकतो. त्याच्या डोळ्यातली चमक मला दिसत होती आणि ती चमक मला एक शांत घोषवाक्य वाटू लागली. त्याची बोलणी नव्हती, तर त्याचा ठाम आत्मविश्वास ऐकू येत होता. मी कष्ट करून वर येईन अशी ठराविक ठसाठशीत घोषणा, आणि हाच विचार माझ्या अभिमानाला चिरडून गेला. मला ठाम विश्वास होता की जर त्याला लगेच जागा दाखवली नाही, तर उद्या तो माझ्यासमोर उभा राहून समतेचं स्वप्न पाहायला लागेल. म्हणून मी त्याला अशी जागा निवडली जिथे ऊन, घाम, अव्यवस्था आणि तेलाचा वास असेल, जेणेकरून त्याला समजून घ्यावे लागेल की हा हक्क फक्त श्रीमंतांना असतो आणि इतरांना फक्त सावली आणि अंधार मिळतो. मी माझ्या मोठ्या घराच्या दरवाजावर उभा राहून त्या साध्या माणसाला घरात स्वीकारलं, परंतु मनात ठाम निश्चय होता की त्याचे वर्तन पाहून त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येईल. त्याला नियंत्रित करून माझ्या शक्तीची मर्यादा दाखवली जाईल. माझी मुलगी संजना, जी अलीकडेच अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करून परतलेली होती, ती येताच घरात बदल घडवू लागली. संजना अनेकदा तासनतास लायब्ररीत बसून पुस्तकं वाचायची आणि गाडीत काही बिघाड झाला की तिला कोणतीही लाज किंवा संकोच नसायचा. थेट गॅरेजमध्ये जाऊन ती त्या नोकराशी बोलायला लागायची. एकदा मी स्वतः तिला पाहिलं. ती गॅरेजमध्ये कार्तिक सोबत उभी होती. दोघांनी गाडीचा बोनट उघडला होता आणि इंजिनच्या एखाद्या तांत्रिक समस्येवर ती दोघं चर्चा करत होते. कार्तिक तिला इंजिनचे काही भाग दाखवत होता आणि संजना त्या प्रत्येक गोष्टीबद्दल उत्सुकतेने प्रश्न विचारत होती. मी अचानक तिथे पोहोचलो, पण ती घाबरली नाही. उलट साधेपणाने म्हणाली, "पप्पा बघा ना, कार्तिक म्हणतो ही गाडी जुनं मॉडेल आहे आणि आता काम करत नाही. आपल्याला नवीन मॉडेल घ्यायला हवी." माझ्यासमोर ती आणि तो उभे होते. मला राग अनावर झाला. काही दिवसानंतर ऐकलं की ती कार्तिकला आपली जुनी पुस्तकं देणार आहे. मी त्याच क्षणी त्याला बोलावलं आणि कठोर शब्दात सांगितलं की माझ्या मुलीपासून लांब राहा. गॅरेजपुरतंच काम ठेव. घरच्या कुणाशीही बोलायचं नाही आणि विशेषतः माझ्या मुलीच्या जवळसुद्धा जाऊ नको. माझ्या घराची इज्जत माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट होती. मी हे कधी सहन करू शकत नव्हतो की एक साधा नोकर माझ्या मुलीच्या आयुष्यात येईल. एका थंड संध्याकाळी मी लॉनमध्ये फिरत होतो, तेव्हा मी त्याला बाहेरून येताना पाहिलं. हातात पूजा केलेली थाळी होती, म्हणजे तो मंदिरातून परत येत होता. पण माझ्या नजरेत हे सगळं एक दिखावा होतं, लोकांच्या सहानुभूती मिळवण्यासाठीचं एक नाटक. माझ्या अनुभवाने मला शिकवलं होतं की हे साधे लोकच सर्वात जास्त कपटी निघतात. त्या रात्री मी ठरवलं, त्याला घरातून दूर करायचंच. माझ्या मुलीवर त्याचा प्रभाव वाढण्याआधी काहीतरी करावंच लागेल. दुसऱ्या दिवशी संजना माझ्याकडे आली आणि म्हणाली, "पप्पा, कार्तिकने काही छान पुस्तकं सुचवली आहेत. मी ती मागवू का?" मी चकित झालो. ती माझ्याशी इतक्या आत्मविश्वासाने त्या नोकराचं नाव घेत होती. ती अजूनही लहान होती, निरागस होती, दुसऱ्यांवर सहज विश्वास ठेवणारी. काही दिवसांनी माझ्या पत्नीने सांगितलं की संजनाने कार्तिकला आपला जुना लॅपटॉप दिला आहे. इंग्रजी शिकण्यासाठीच्या व्हिडिओ पाहिला. मी लगेच लॅपटॉप परत मागवला आणि माझ्या मुलीला स्पष्ट सांगितलं, "जर पुन्हा तू त्या नोकराशी अशी वागलीस तर कठोर शिक्षा होईल. तो घरचा नोकर आहे, सदस्य नाही की तू त्याला गिफ्ट देशील." संजना शांत झाली. ती काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात एक प्रश्न दाटला होता, ज्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. काही दिवसांनी पावसाळी संध्याकाळ होती. गॅरेजमधून पळत कार्तिक मुख्य दारापाशी आला, पूर्ण भिजलेला. संजना धावत आतून छत्री घेऊन आली आणि म्हणाली, "तू इथेच की भिजत उभा आहेस? ही छत्री घे." ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोर होतं आणि मी तडक त्यांना वेगळं केलं. त्या क्षणापासून कार्तिकला एक आठवडा कामावर येण्यास मनाई केली. पण माझ्यासाठी खरी बेचैनी आता सुरू झाली होती. संजना आता आधीसारखी राहिली नव्हती. पूर्वी माझ्या एका इशाऱ्यावर ती आपली मते बदलायची, पण आता तिच्या नजरेत प्रश्न होते. ती ऐकायची नक्की, पण मान्य करायची नाही. तिच्या शांततेत आता अज्ञाधारकतेचा नव्हे तर विरोधाचा सूत दडला होता. ती कार्तिकशी बोलण्याचं लपवत नव्हती. उलट जणू काही तो संवाद तिच्यासाठी काहीतरी खास होता. ती त्याच्या कामाची प्रशंसा करायची, त्याला प्रोत्साहन द्यायची आणि मला हे स्पष्ट दिसत होतं. माझ्या मुलीच्या विचारांमध्ये, तिच्या बोलण्यात, तिच्या सौम्यतेत आता कार्तिकचा प्रभाव उमटू लागला होता. ज्या पुस्तकांबद्दल ती बोलायची, त्या पुस्तकांच्या पानांमध्ये आता एका नव्या विचारांचा सुगंध होता आणि त्या सुगंधाने माझ्या घरातली शांतता हळूहळू बदलायला सुरुवात केली होती. तो माझ्याशी झुकून बोलत होता,
पण त्याचा हा वावर कुठेही कशाचीही मजबुरी दाखवणारा नव्हता, तर त्यात गर्वाचा आणि किंचित अपमान उभा करणारा रंग होता. मला असे लोक आवडत नाहीत जे गर्वाने बोलतात, जरी त्यांची हकीकत काहीही नव्हती. या माणसाला 2 पैशाचे मानणारे म्हणून मी कमी लेखले होते, पण त्याच्या व्यक्तिमत्वाने माझ्यात भीती उत्पन्न केली होती. आई वडिलांप्रमाणे नाही, तर एक नैसर्गिक माणसाप्रमाणेच भीती वाटली. भीती जिचं मूळ कारण माझ्या वर्चस्वाला आणि हुकमाला धोका होता. आणि त्या क्षणाला ती भीती खरी उद्घटित झाली जेव्हा कार्तिकने स्वतः पुढे येऊन माझ्यासमोर उभा राहून माझी संजनाचा हात मागितला. हे ऐकून माझ्या अंगावर रागाच्या आगोशात काटे भरून आले. त्याने मोठी चूक केली होती अशी घटना मी कधीच भूतकाळात पाहिली नव्हती. माझ्या मनात उठलेला राग आणि आक्रोश इतका होता की श्वास अडवून ठेवतो. तो ज्या जागी उभा होता तिथे त्याचा गर्व माझ्या प्रतिष्ठेवर आणि घराच्या नावावर खुलं आव्हान म्हणून उभा होता. त्याच्या शब्दात कुठलीही भीती नव्हती, फक्त आत्मविश्वास आणि ठामपणा होता. तो म्हणाला की तो संजनाला आवडतो आणि तिला सुखी ठेवेल आणि लवकरच मेहनतीने मोठा माणूस बनून तुमचा जावई बनेल. माझ्यासाठी हे म्हणजे माझ्या खानदानी इज्जत, माझ्या पदाचा आणि प्रतिष्ठेचा सर्वात मोठा अपमान होता. इतका मोठा की त्याची माफी मी कधीही करू शकत नव्हतो. मी त्याची किंमत भरण्यास त्याला कठोर शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. मी टेबलावर पडलेला फ्लॉवर पॉट हातात घेतला आणि तो फोडत म्हणालो की तुझ्यासारख्या गरिबांचे स्वप्न हे केवळ बेइज्जती आणि दारिद्र्य घेऊन येतात. तू नेहमी माझ्या बुटाखाली घसरत राहशील. माझा हात थरथरत होता, पण ते थरथरणं कमजोरीमुळे नव्हतं, तर स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होता. माझ्या आयुष्यात शेकडो नोकर पाहिले होते, परंतु कधीही कुणी माझ्यासमोर डोळे उचलण्याचं शहाणपण दाखवलं नव्हतं. आणि आज तो माझ्यासमोर उभा राहून समता दाखवतोय आणि माझ्या घराच्या दरवाजावर माझ्या इज्जतीला आव्हान करतोय. त्याच्या चेहऱ्यावर ना लाज होती ना भय, पण एक निर्धार होता ज्याने मला आतून चिरंतनपणे वेदना दिली होती. त्याचा ठाम निश्चय मला भोंगळ करून टाकणारा होता. जणू माझी सर्व जीवनाची कमाई, माझे हक्क आणि माझा सन्मान सर्व काही एका क्षणी जोखमेवर ठेवले गेले होते. तो फक्त एक माणूस नव्हता, तो माझ्या गर्वाविरुद्ध बंडाचं घोषवाक्य होताच. जेव्हा मी फ्लॉवर पॉट तोडला तेव्हा त्या आवाजाने खोली भरून गुंजली. त्या फुलांच्या भांड्याचे तुकडे माझ्या हाताने तुटले आणि माझे शब्द त्या क्षणी धाडस बनले. मी अगदी मृदू शब्दात म्हणालो होतो की स्वप्ने पाहणं पाप नाही, पण त्या शब्दांनी माझ्या छातीत ज्वाला पेटवली. मी ओरडून म्हणालो की तुमच्यासारख्या लोकांचे स्वप्न नेहमी जमिनीत घसरतात. मी त्याला धक्के देऊन घराच्या गेटपासून बाहेर ढकलून दिलं. संजना सर्व दृश्य शांतपणे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हता, तर दुःख आणि माझ्या हुकुमाला विरोध करणारी एक शांत द्वेषपूर्ण चमक होती. ती आता माझी आज्ञापालक लहान मुलगी राहिली नव्हती, तर ती एका स्त्रीप्रमाणे उभी होती, जिला स्वतःचे विचार आणि पसंती असू शकते. त्या क्षणी माझ्या अंतःकरणाला वेदना झाली आणि मला भान आलं की हा धूर्त माणूस कदाचित माझ्या मुलीला आपल्या गोड शब्दांच्या जाळ्यात अडकवू शकतो आणि ती माझ्या नियंत्रणाबाहेर जाईल. मी संजनाला बोलावलं. ती माझ्यासमोर आली, पण तिच्या पावलात आधीची कंपनी नव्हती. ती ठाम उभी होती. मी कडवट स्वरात म्हणालो की संजना, तुला माहीत आहे की तो कोण आहे? तो एक नोकर आहे आणि त्याची जागा 2 पैशांची आहे. तू माझी मुलगी आहेस. माझ्या आवाजातील ताठपण आता प्रभाव गमावत चाललं होतं. ती शांत उभी होती, जणू माझे प्रत्येक शब्द तिच्यासाठी जुने झाले असावेत. तिच्या चेहऱ्यावर तिथे एक शांतता होती ज्याने मला आतून कोलमडून टाकलं. मी तिखट शब्दात धमकावून म्हटलं की जर तू त्याला विसरली नाहीस तर मी तुला या घरातून बाहेर काढून टाकीन. मी ठरवलं की या नोकराला अशी शिक्षा देईन की ती त्याला मोडून टाकेल आणि इतरांसमोर दाखवेन की जे कोणी श्रीमंतासमोर डोळे उचलण्याची हिंमत करेल त्याला हा धडा शिकवायचा. माझे ओळखीचे लोक, मित्र आणि शहराचे माझ्यावर कर्जदार होते. त्यांना फोन करून मी सर्वत्र चौकशी करायला लावली. तो कुठे जातो, कोणाला भेटतो, कुठे थांबतो, हे सगळं मला हवं होतं. मी त्याला एखाद्या व्यक्तीऐवजी धोका समजायला लागलो होतो. अशी एक बीज जी रुजली तर माझ्या नावाला धोका निर्माण होऊ शकते. त्या रात्री मी बराच वेळ खोलीत बसून स्वतःशी बोलत होतो. आरशात पाहिल्यावर मला माझा स्वतःचा चेहराच अपरिचित दिसू लागला. रागाने माझ्या चेहऱ्यावरची ती तेजस्वी छटाही नाही झाली होती. झोप भंग झाली होती. तरीही मला आशा होती की सन्मानासाठी जो संघर्ष करायचा तो मी करणारच. माझ्या मनात एक धाडसी योजना जन्माला आली. कार्तिकचा आवाज आणि अस्तित्व मिटवायची. इतका ठाम विचार मी केला. घरातील एक जुना मौल्यवान खानदानी हार मी लपवून ठेवला आणि घरभर चोरी झाल्याचं नाटक केलं. मी हा आरोप कार्तिकवर लावला कारण तो नुकताच
घराबाहेर पडला होता आणि घरी बसल्यामुळे लोक सहज त्याच्यावर विश्वास करणार होते. विना चौकशी मी माझ्या प्रभावाचा वापर करून पोलिसांना फोन केला आणि दिलगिरीपणाच्या भावनेने सांगितलं की माझ्या घरी चोरी झाली आहे आणि त्या चोरीचा आरोपी कार्तिक आहे. मी इतक्या शांततेने आणि संयमाने हा खेळ रचला की स्वतःला दोषी समजण्याऐवजी मी सन्मानाचा रक्षक वाटू लागलो. मला ज्ञात होतं की कार्तिक निरपराध आहे, पण त्यावेळेस माझ्या हृदयात दया किंवा न्यायाची भावना नव्हती, फक्त बदल्याची वेगवान धडधड होती. घडामोडी मी माझ्या हाताखालच्या केळाप्रमाणे घडवल्या. पोलिसांमधील काही ओळखीचे अधिकारी माझ्या शब्दांवर प्रश्न न विचारता विश्वास करत होते. मी जेव्हा म्हणालो की हा तोच चोर आहे, तेव्हा त्यांनी माझं विधान कायदेशीर मांडलं. कार्तिक तुरुंगाच्या सलाख्यांमागे जाताना मला असं वाटलं की त्याला फक्त शिक्षा दिली गेली नाही, तर माझ्या गर्वालाही समाधान मिळालं आहे. हे सगळं माझ्यासाठी एक खेळ बनला होता. शक्तीची झलक, अभिमानाची तृप्ती. मला त्या सगळ्या नैतिक प्रश्नांची जाणीव नव्हती. मला भास होत नव्हता की मी माझ्या चांगल्या गुणांना गमावतोय. मी स्वतःला केवळ सत्यनिष्ठ आणि सन्मान रक्षक करणारा समजत होतो. पुरावे, साक्ष आणि पोलीस अहवाल यांच्या आधारे दोषी ठरवणं ही फक्त तांत्रिक गोष्ट वाटली. पण मी विसरलो होतो की खऱ्या दोषीपणाचा निर्णय न्यायालयाला करायचा असतो. ते इतकं सहज ठरवता येत नाही. आणि संजना माझ्या विरोधात उभी राहिली होती. माझ्या जय जयकारात तिला दुःख होत होतं. तिचं हे वागणं मला आतून जखमी करत होतं. मला वाटलं की सर्व काही माझ्याच हातात आहे, पण एका छोट्याशा पुराव्यामध्ये ही सगळी रचना भस्म होऊ शकते हे मला त्यावेळी कळलं नव्हतं. मी तो हार घेतला आणि सुरक्षित जागी परत ठेवला. माझ्या पत्नीला सांगितलं की याबद्दल कोणाला काहीही बोलू नकोस. तिने शांतपणे मान हलवली. तिची शांतता मला भयावह वाटली, जणू तिने माझ्या गुन्ह्यावर पडदा ओढला असावा. तिने मला ठामपणे सांगितलं की जर तुम्ही कार्तिकला सोडणार नसाल तर मलाच तुमच्या विरोधात उभं राहावं लागेल. त्यामुळे माझी पहिली जबाबदारी होती की कार्तिकची शांतपणे सुटका व्हावी. मी वकिलांना फोन केला, मोठी रक्कम दिली आणि कुणाला काही न कळवता कार्तिकची जामिनावर सुटका करून घेतली आणि माझ्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू केली. आणि मी माझ्या अपयशाला लपवण्याचा प्रयत्न करू लागलो. शहरातील सर्वात श्रीमंत घरात माझ्या मुलीचा लग्न ठरवलं होतं. संपत्ती, सन्मान आणि प्रतिष्ठा यांनी मला अधिक उंच उडून दाखवायचं होतं. मला वाटलं तोच माझा खरा विजय असेल. संजना आता कोणत्या भिकाऱ्याच्या स्वप्नात न राहता सोन्याच्या महालात जाणार होती. पण मला हे कळलेच नाही की मी माझ्या मुलीचं हृदय जिंकण्यापेक्षा तिला एक व्यवहार बनवत आहे. मी लग्नात शोभेसाठी भव्य बॅनर्स लावले, उत्तम हॉटेलमधून जेवणाचे आदेश दिले आणि महागडे इन्व्हिटेशन कार्ड छापले, सर्व विशेष माणसांसाठी. माझ्या मनात एकच विचार गोंगावत होता की बघा, आयुषने आपल्या मुलीचे लग्न किती मोठ्या थरात केले आहे. हे सर्व मी स्वतःच्या सन्मानासाठी नव्हे तर माझ्या अपयशाला झाकण्यासाठी करत होतो. पण स्वतःला फसवण्यात मी निपुण होतो. जेव्हा संजनाला ही गोष्ट कळली तेव्हा ती निशब्द झाली होती. मी तिला पाहिले तर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती, जणू तिला सगळं काही माहीत आहे पण काही बोलायचं नाही. तिच्या डोळ्यात ना आनंद होता ना अपेक्षा, फक्त एक खोल रिकामी जागा ज्यात बरेच काही दडलेलं होतं. मी आनंदाने म्हणालो की शेवटी माझी इच्छा पूर्ण झाली आहे. मला कळलंच नाही की तिची ही मान्यताच खऱ्या पराभवाची आणि त्या संयमाच्या शांततेचं चिन्ह आहे. आणि मी त्या मान्यतेला अपमान समजत होतो. मी माझ्या पत्नीला सांत्वन दिले की सर्व ठीक होईल. दारिद्र्य आणि वेळ ह्या जखमा बऱ्या करतील. संजनाचं लग्न झालं तेव्हा तो दिवस माझ्यासाठी अभिमानाचा होता. माझ्या आयुष्यभराची कमाई होती आणि आता मला हवं होतं की माझ्या मुलीचं लग्न ही असंच व्हावं की संपूर्ण शहराने पाहावं. मी लग्नाच्या तयारीत एक जगही शिल्लक ठेवली नाही. अंगणापासून ते रस्त्यापर्यंत सजावट केली होती. पाहुण्यांसाठी उत्तम सोय केली होती. स्वयंपाकघरातून सुगंध येत होता. शहरात सर्वजण म्हणत होते की आयुषने मुलीचं राजाराणीसारखं लग्न केलं आहे. माझ्या मुलीसाठी शहरातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकाचा नातं आलं होतं. तो माणूस ज्याच्याकडे अपार संपत्ती आणि प्रतिष्ठा होती. त्या क्षणी मी स्वतःला पराक्रमी आणि तेजस्वी वडील समजू लागलो. लग्नाच्या दिवशी मी गर्वाने माझ्या जावयाच्या माथ्यावर हात ठेवला. तो तरुण शांत होता पण आत्मविश्वासाने भरलेला. पंडितांनी एक एक करून विधी पार पाडले. मी तर माझ्या यशाचा जल्लोष साजरा करत होतो. मला काय माहीत होतं की हा आनंद म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्या पराभवाची सुरुवात ठरणार आहे. सकाळपासूनच सर्वत्र लग्नाच्या तयारीचा गोंगाट सुरू होता. मी स्वतः सर्व पाहणी करत होतो. घराची सजावट माझ्या डोळ्यांसमोर करून घेतली. जेवण, संगीत, सर्व काही माझ्या दृष्टीने एक भव्य प्रदर्शन आणि माझ्या श्रीमंतीचा उत्सव होता.
मी शहरातील नामवंत शेफला बोलावून खास मेन्यू ठरवला होता. देसी विदेशी अनेक प्रकारच्या व्यंजनांची मोजणी केली होती आणि सर्व पाहुण्यांसाठी उत्तम सोयी व्यवस्था केल्या होत्या. माझ्या मनात सतत एकच विचार येत होता की बघा, आयुषने आपल्या मुलीचं लग्न किती मोठ्या थरात केलं आहे. पाहुण्यांना आमंत्रित करताना जुन्या संबंधांना मनात आणलं गेलं. मित्र परत बोलावले गेले. मी माझ्या मुलीच्या लग्नावर अत्यंत आनंदी होतो आणि सर्वात जास्त आनंद मला तेव्हाच झाला जेव्हा सगळे पाहुणे टाळ्यांनी माझं कौतुक करत होते. मी उभा राहून हसत होतो आणि मला खात्री वाटत होती की मी जीवनात जो मान आणि संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला आहे. संध्याकाळी प्रकाशाने लॉनला सोन्याची झळ दिली होती. दिव्यांच्या प्रकाशात माझ्या मुलीच्या सजलेल्या केसांची चमक मिसळली होती. पाहुणे एक एक करून येत होते. त्यांच्या कपड्यांवर आणि ओठांवरील हास्यावर माझ्या घराची प्रतिष्ठा दिसून येत होती. काही वृद्ध मला आशीर्वाद देत होते, काही तरुण भेटवस्तू घेऊन आले होते आणि मला वाटत होते की आज माझ्या मुलीचे लग्न इतक्या थाटात केले म्हणून संपूर्ण शहर मला सन्मान देत आहे आणि माझ्या यशाचा हिस्सा मी स्वतःही अनुभवत होतो. वरात आली तेव्हा मी दारावर उभा राहून त्यांचे भव्य स्वागत केले. नवरदेवाने चेहरा न दाखवता मंदिरात प्रवेश केला. मी त्याला आनंदाने मिठी मारली. त्यानेही आनंदाने माझा आशीर्वाद स्वीकारला. लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या. मंडपाची सजावटही कोणतीही कमी नव्हती आणि मी मोठ्या आनंदाने माझ्या मुलीचं कन्यादान केलं. वराने तिचा हात घट्ट धरून म्हटलं की तू माझ्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहेस. हे शब्द ऐकून माझ्या मुलीने हलक्या हास्याने प्रत्युत्तर दिलं, पण नीट समजलं नाही की का त्या शब्दांनी माझ्या अंतकरणात एक वेगळी भीती निर्माण केली. मी देखील समजू शकलो नाही की तो काय म्हणतोय. तरीही मी लगेच ती गोष्ट दुर्लक्षित केली आणि माझ्या यशाची जाणीव करून घेतली की तो माझ्या मुलीला आनंदी ठेवेल आणि मी माझ्या मुलीसाठी चुकीचा निर्णय घेतला नाही. मला समजलं की तो तरुण धैर्यशाली आहे आणि त्याला माझ्या मुलीसोबत जोडून मी ठीक करतोय असं मला वाटलं. सर्व विधी पूर्ण झाल्यावर एका मोठ्या हॉलमध्ये जेवण सुरू होतं आणि दुसरीकडे लोक नाच गाण्यात रमले होते. सर्व लोक आनंदात होते आणि माझी मुलगी डोळे खाली झुकून माझ्याजवळ आली आणि म्हणाली, पप्पा धन्यवाद. तिचं हे बोलणं ऐकून मी अचंबित झालो आणि त्या क्षणी मला वाटलं की मी सर्व काही योग्य पद्धतीने ठरवलं आहे. मी पाहुण्यांना जेवण दिलं, फोटो काढले गेले. घराचा प्रत्येक कोपरा प्रेमाने आणि आनंदाने उजळला होता. पण जेव्हा संध्याकाळ गेली आणि सर्व पाहुणे निघून गेले, घर शांत पडलं. तेव्हा काही नोकर माझ्याजवळ येऊन म्हणाले, सर, बरेच पदार्थ आणि मिठाईही उरली आहे. आम्ही विचार करतोय की हे सर्व मागच्या गल्लीतल्या गरिबांना देऊया. मी हसत उत्तर दिलं, हो, हे लोक सुद्धा आपला भाग आहेत. कदाचित लग्नाच्या धावपळीने मी खूप थकलेलो होतो. शरीरात हलकासा ताप जाणवू लागला होता आणि मला कळलं नव्हतं की ही कोणती आजाराची लक्षणं आहेत. रात्रीच्या शेवटच्या क्षणी सर्व पाहुणे निघून गेले आणि घर शांत झालं. अंगणातील दिवे मंद झाले. पुढच्या सकाळी माझ्यात तो गर्व राहिला नव्हता जो नेहमी असायचा. मी सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होतो आणि विचार करत होतो की मी खरंच जिंकलो आहे का. त्या क्षणी हळूच माझ्या अंतर मनाने सांगितलं की कदाचित हे माझं जिंकणं नाही, माझी फसवणूक आहे. तरीही मी स्वतःला म्हणालो की चिंतेची काहीच गोष्ट नाही. माझी मुलगी इज्जतदार घरात गेली आहे आणि आता मला माझ्या यशाचा आनंद घ्यायचा आहे. तरीही रात्रीची ती गडगडाटी गर्दी नाहीशी झाली होती. डोळे मिटले तरी विचारांचं वादळ माझ्या डोक्यात घाव करत होतं. पाहुण्यांची स्तुती, वराच्या चेहऱ्याची शांतता, माझ्या मुलीचं हास्य आणि आतल्या त्या वेगळ्या बेचैनीने मला त्रस्त केले होते. मी त्या सर्व गोष्टींना महत्त्व दिले नाही, कारण मला विश्वास होता की मी सर्व काही व्यवस्थित केलं आहे. लग्नानंतर काही आठवडे निघून गेले आणि मला वाटले की आज माझ्या लेकाच्या घराला भेट देण्याचा योग्य दिवस आहे. सकाळी मी घराबाहेर पडलो, सर्वात महागडा सूट परिधान केला आणि शहरातील उच्चवर्गीय भागाकडे निघण्याचा निर्धार केला, जिथे माझ्या मुलीचे सासरे होते. त्या दिवशी माझ्यात असा गर्व होता की तो माझ्या हृदयात दीर्घकाळ घर केलेला होता. मी विचार केला की जशी मी तिच्या भव्य सदनात भेट देईन, लोक माझ्याकडे पाहतील आणि माझी इज्जत पूर्णपणे प्रदीप्त होईल. मी आरशात स्वतःकडे पाहिले आणि ठरवलं की मित्रांना सांगेन की माझी मुलगी कुठे आहे. न्यायालयीन लोकांना दाखवीन की माझा प्रयत्न रंगला. गाडीच्या काचांद्वारे मोठमोठे बंगले माझ्या डोळ्यांसमोर उमटत होते. जेव्हा मी त्या आलिशान इमारतीसमोर थांबलो तेव्हा दरवाजा इतका भव्य वाटला की मी स्वतःला विस्मित केलेले अनुभवले. गाडी थांबवली आणि म्हणालो, मी आयुष पाटील, संजनाचा वडील. आज जायला देता का. तेव्हा एक सुरक्षारक्षक म्हणाला, माफ करा सर, परंतु आपल्याला आज जाण्याची परवानगी नाही. कमिशनर साहेबांचा आदेश आहे. मी चकित झालो आणि म्हणालो, कमिशनर कोण आणि मला आत का येऊ देत नाहीत.
माझ्या हृदयात एक विशाल लाट उठली. मी पुन्हा म्हटलं, मला आत जायचे आहे. हे माझ्या मुलीचं सासर आहे. मला तिला पाहायचं आहे. तो सुरक्षारक्षक शांतपणे मान हलवत बोलला की आज काही संपर्क बंद आहेत आणि आदेश आला आहे की आज कोणीही आत जाऊ नये. मी मोबाईल काढून संजनाला फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु माझे हात थरथरत होते आणि हृदयाची धडधड जोरात वाढत होती. तेव्हा अचानक मागून एक भारी ओळखीचा आवाज आला. फोन करायची गरज नाही, मी स्वतः आलो आहे. त्या आवाजाने माझे मनच नव्हे तर सर्व शक्ती थरारली. मी पलटल्यावर समोर तोच माणूस उभा होता, ज्याला मी पूर्वी नोकर म्हणून ओळखत होतो. परंतु आता तो नोकर नव्हता. तो अधिकाऱ्याच्या वर्दीत होता. खांद्यावर तारे झळकत होते आणि एका सक्षम अधिकाऱ्याप्रमाणे उभा होता. त्याच्या मागे 2 सुरक्षारक्षक शांत उभे होते. त्याने माझ्यासमोर पाऊल ठेवले. त्याला पाहताच मी थबकलो होतो. माझ्या ओठांवरचे शब्द जणू गोठले होते आणि पाय जमिनीत रोवले गेले. माझी नजर त्याच्या चेहऱ्याकडून त्याच्या वर्दीकडे गेली. मी पुढे सरकलो आणि रागाने गरजलो, 2 पैशांच्या नोकरा, तुझी ही हिंमत की तू माझा जावई बनशील? हे शब्द माझ्या तोंडून वादळासारखे बाहेर पडले. रागाने माझ्या नसांवरचा ताबा सुटला होता. हात थरथरत होते आणि डोळ्यांनी त्या तरुणाकडे पाहिले, जो माझ्यासमोर फक्त उभा नव्हता तर पूर्ण स्वाभिमानाने उभा होता. नजरेला नजर देत तो काही बोलणार एवढ्यातच माझी मुलगी संजना धावत आली आणि माझ्यासमोर उभी राहिली. तिचा आवाज ठाम होता. थांबा पप्पा, हा तो नोकर नाही ज्याला तुम्ही समजत होतात. हाच माझा पती आहे. हाच कमिशनर कार्तिक आहे, ज्याच्याशी माझं लग्न झालं आहे. हे शब्द माझ्या कानात पडताच जणू माझ्या छातीत बॉम्ब फुटला. माझं मन कापलं, शरीर स्तब्ध झालं आणि अंगभर वीज पसरल्यासारखं झालं. मी संजनाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तर आत्मविश्वास होता. डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हे तर ठाम निर्णयाचे होते. तिच्या हास्यात जिद्द होती आणि ती तिच्या आयुष्याच्या सत्यासमोर माझ्या परवानगीशिवाय उभी होती. कार्तिक पुढे आला. शांत आवाजात म्हणाला, अंकल, मी तुमच्या मुलीवर खरं प्रेम केलं आहे. त्या दिवशी एका रेस्टॉरंटमध्ये तिला पाहिलं होतं. तेव्हा मी ठरवलं होतं की मला अशी मुलगी हवी जी माझ्या पदावर किंवा संपत्तीवर नाही तर माझ्या माणुसकीत प्रेम शोधेल. मी माझी खरी ओळख लपवली आणि तुमच्या घरात नोकर म्हणून आलो, फक्त हे पाहण्यासाठी की तुमची मुलगी मला माणूस समजते का. जेव्हा तुम्ही मला चोरीच्या खोट्या आरोपात अडकवलं आणि जेलमध्ये टाकलं तेव्हाही मी काही बोललो नाही, कारण माझी गोष्ट तिथे संपत नव्हती. पोलीस ज्यांनी मला पकडलं ते सगळे माझ्या योजनेचा भाग होते. त्याचे शब्द ऐकून मी हादरलो. माझ्या श्वासांचा वेग थांबला. तो पुढे म्हणाला, जेव्हा मी जेलमधून बाहेर आलो तेव्हा मी संजनाला सगळं सांगितलं. ती माझ्यासोबत उभी राहिली, सगळ्या जगाच्या विरोधात. लग्नाच्या दिवशी तुमच्या घरी आलेला प्रस्ताव माझ्या मित्राच्या नावाने आला होता. चेहरा दुसऱ्याचा होता, पण नवरदेवाच्या वेशात मी स्वतः होतो, तुमच्या मुलीशी लग्न करण्यासाठी. त्याचे शब्द माझ्या मनावर घाव घालत होते. मी थरथरत बसणार इतक्यात संजनाने माझा हात धरला आणि म्हणाली, पप्पा, मी तुम्हाला धोका दिला नाही, मी फक्त सत्य निवडलं. तिच्या आवाजात कोणतीही लाज नव्हती. माझ्या आत एक आवाज घुमत होता, काहीतरी चुकलं आहे आणि मी त्याचा दोषी आहे. कार्तिक एक पाऊल पुढे आला, पण तो माझ्या अगदी जवळ आला नाही. तो संयमाने म्हणाला, सर, तुम्ही मला नोकर मानलत, माझं मूल्य 2 पैशांचं ठरवलंत, पण मी तुम्हाला दाखवून दिलं की माणुसकी कपड्यांवर किंवा पदावर अवलंबून नसते, ती स्वभावात असते. आणि म्हणूनच आज मी इथे आहे, तुम्हाला दाखवायला की खरेपणा आणि कष्ट कसे रुजतात. त्याचे शब्द माझ्या अंतःकरणाला भेदून गेले. मी संजनाकडे पाहिलं. ती शांत होती, पण तिच्या डोळ्यांनी प्रश्न विचारला होता. तुम्ही माणूस पाहिला की त्याचं स्तर. माझी मुलगी आज इतकी सुंदर वाटत होती. तिचं घर आलिशान आणि प्रकाशाने उजळलेलं होतं, पण माझ्या मनात अंधार दाटला होता. मी थरथरत्या आवाजात विचारलं, म्हणजे तू श्रीमंत घरातून नाहीस? कार्तिकने मंद स्वरात उत्तर दिलं, नाही सर, मी श्रीमंत घरातून आहे, पण मी श्रीमंत नात्याला नकार दिला. कारण नातं जर फक्त संपत्ती आणि पदावर उभं असेल तर ते नातं नसतंच, ते सौदा असतं. मी नेहमीच असं इच्छिलं होतं की माझं नातं माणसाशी असावं, त्याच्या दर्जाशी नाही. आणि आज मला उमगलं की हेच मी केलं. तो माझ्यासमोर उभा होता, सन्मानाने, विश्वासाने आणि एका जिवंत उदाहरणासारखा. मी ज्याला आयुष्यभर कमी लेखलं तो आज माझ्यासमोर उभा राहून माझं आयुष्य बदलून गेला होता. मी जोरात विचारलं, आणि तो मुलगा जो मला जावई म्हणून दाखवला गेला होता? संजना शांत आवाजात म्हणाली, तो फक्त तुमच्या पसंतीचा भाग होता पप्पा, पण माझी पसंती वेगळी होती. मी माझं आयुष्य तुमच्या मर्जीनं नाही, माझ्या पसंतीनं जगायचं ठरवलं. आम्ही ते पाऊल उचललं जे तुम्ही कधी समजलंच नाही. मी तिच्याकडे पाहत राहिलो. माझा अहंकार आतून हादरू लागला होता. कार्तिक म्हणाला, मी या घराला, या नात्याला
त्यावेळी स्वीकारलं होतं, जेव्हा मी ठरवलं की मला इच्छा नाही, जबाबदारी निभवायची आहे. त्याचे शब्द माझ्या मनाच्या भिंतींवर हातोड्यासारखे आपटले. माझ्या आतला तो न बोललेला प्रश्न जागा झाला. मी चुकीचं केलं का? माझा गर्व, माझ्या चुकांची जडता, माझी सगळी संपत्ती, सगळं काही माझ्या डोळ्यांसमोर तुटून पडत होतं. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते, पण शब्द हरवले होते. मी हलक्या आवाजात म्हणालो, मुली, मी तुझ्यासाठी योग्य केलं असं मला वाटलं होतं. संजना मंद स्मित करत म्हणाली, पप्पा, सगळं ठीक करणं आणि ठीक असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी ठीक असणं निवडले. तिच्या या शब्दांनी माझ्या आतल्या वादळाला शांतता दिली. मी तिला नेहमी चांगलं घर द्यायचं स्वप्न पाहिलं होतं, पण आज त्या घराने माझा चेहराच बदलून टाकला होता. माझं यश, माझी अभिमानाची इमारत आता तिच्या डोळ्यात एका साध्या समाधानात रूपांतरित झाली होती. त्या दिवशी मी घराकडे परत आलो तेव्हा मनात फक्त शांतता आणि खोल अपराधभाव होता. मी कोणाशी बोललो नाही. अनेक दिवस काही खाल्लं नाही. मनात एकच प्रश्न घुमत राहिला, लोकांना मी काय सांगणार? मी स्वतःला समजावत राहिलो, कमिशनर माझा जावई आहे ही अभिमानाची गोष्ट आहे, पण मग माझ्या हातून आवाज यायचा, लोकांना सत्य माहीत झालं तर? मी स्वतःच्या आत्म्याला अपराधी ठरवत होतो आणि ओठांवर फक्त शांतता होती. मी पुटपुटलो, ही माझी मुलगी नाही तर माझा पराभव आहे. पण प्रत्येक रात्री जेव्हा डोळे मिटले तेव्हा संजनाचा हसता चेहरा आणि कार्तिकचं सौम्य स्मित माझ्यासमोर यायचं. त्यात तो निर्णय चमकत होता जो माझ्या अहंकाराने कधी स्वीकारलाच नव्हता. मी ठरवलं होतं की माझ्या प्रतिष्ठेची इमारत पुन्हा उभी करायची, पण आता ती इमारत आतूनच ढासळलेली जाणवली. काही महिन्यानंतर मी धैर्य एकवटलं आणि पुन्हा त्यांच्या घरी गेलो. गेट उघडलं. मी आत शिरलो. जणू एखाद्या परीक्षेत उतरतोय असं वाटलं. त्या घरात पाऊल ठेवताच जाणवलं की हे ठिकाण माझं नाही. घड्याळाची टिकटिक, मंद प्रकाश आणि पाहुण्यांची हसरी बोलणी, सगळं काही त्या यशाचं प्रतीक होतं, ज्याचा मी आता फक्त प्रेक्षक होतो. माझी मुलगी पुढे आली. तिने माझा हात धरला. तीच ती मुलगी जी मी कधी माझ्या इच्छेप्रमाणे वागवायचो. तिचा आवाज मृदू पण भावनांनी भरलेला होता. पप्पा, तुम्ही माझ्यावर रागवलात का? मी शांत उभा राहिलो. शब्द मनात होते पण ओठांवर आले नाहीत. तिच्या बोलण्यात ना दोष होता ना राग, फक्त सत्य होतं आणि ते सत्य माझ्यासाठी खोल जखमा ठरलं. तेव्हाच कार्तिक माझ्यासमोर आला आणि आदराने म्हणाला, अंकल, मी अजूनही तोच नोकर आहे जो तुमच्या घरात काम करत होता, पण आता मी सन्मानानं जगतो. हे शब्द माझ्या कानात घंट्यासारखे वाजले. तो पुढे आला. मी तुम्हाला कधी कमी मानलं नाही, पण तुम्ही मला कमी समजलात. सन्मान ही घेण्याची वस्तू नाही, ती देण्याची भावना आहे. त्या क्षणी मी काही बोलू शकलो नाही, पण मी पहिल्यांदाच त्याच्याकडे हात पुढे केला. हात मिळवताना मला स्वतःची कमजोरी जाणवली, पण त्यातच एक नवा निर्णयही होता, स्वीकाराचा. मी हळू आवाजात म्हटलं, बाळा, मी संपत्तीमध्ये इज्जत शोधली, पण तू मेहनतीत सन्मान शोधलास. तू जिंकलास. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि मनापासून म्हटलं, देव तुमचं आयुष्य सुखी करो. आज मी खरोखर सन्मानित झालो आहे. हे शब्द मी स्वतःला समजावण्यासाठी नव्हे तर सत्य स्वीकारण्यासाठी म्हटले. हळूहळू मी माझ्या आयुष्यात बदल घडवू लागलो. मी गरिबांकडे तुच्छतेने नव्हे तर आदराने पाहू लागलो. त्यांना मदत करायला लागलो. त्यांच्या जीवनात थोडी उजळण आणण्याचा प्रयत्न करू लागलो. आता मी माझ्या सोफ्यावर बसतो, शांत, समाधानी आणि सन्मानाने. माझी ओळख आता फक्त प्रतिष्ठेची नाही, ती माणुसकीची झाली आहे. मी माझ्या मुलीसारखं वाचायला लागलो, लिहायला लागलो. माझ्या वहीत दररोज लिहितो, आज मी काय शिकलो, कोणाला माफ केलं, कोणाची मदत केली. मी पुन्हा गल्लीबोळात फिरायला लागलो, पण यावेळी कोणतीही तक्रार घेऊन नाही, फक्त माफी घेऊन. लोक विचारतात की हे सगळं काय चाललंय. मी हसत उत्तर देतो, मी माणुसकीचा अर्थ बदललाय. आता माझा दर्जा अहंकाराचा नाही, तो सन्मानाचा आहे. आणि एक दिवस मी कार्तिकला म्हटलं, चल माझ्या ऑफिसमध्ये ये. आपण एक छोटं प्रोजेक्ट सुरू करू, ज्यात आपण तरुण मुलांना संधी देऊ, त्यांचा गुण ओळखू आणि त्यांना सन्मानाने जगायला शिकवू. तो हसून म्हणाला, अंकल, हे विचार तुमचे नाहीत ना? मी स्मित हास्य करत म्हणालो, हो बाळा, हे माझे विचार नव्हते, पण तू मला शिकवलंस की सन्मान वाटल्याने वाढतो, लपवला तर मरतो. आणि अशा प्रकारे माझं नवं आयुष्य सुरू झालं, अहंकाराच्या शेवटानं आणि माणुसकीच्या सुरुवातीने. धन्यवाद.